श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर इथं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न। भीमाशंकर महोत्सवात आयोजन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा मानस। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विधिवत शासकीय पूजा करून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले। येत्या काळात परिसरातील नागरिकांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने येत्या काळात भीमाशंकर महोत्सव आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल दौडे, मंदिर समितीचे पदाधिकारी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। श्री डुडी म्हणाले, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। आगामी काळात नाशिक इथं कुंभमेळा होणार असून त्याचा विचार करता मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, STPचे कामं करण्यात येत असून ती लवकरच पूर्ण होतील असा विश्वास डुडी यांनी व्यक्त केला। ते पुढे म्हणाले, मंदिर परिसरातील विकास कामाकरता 9 जानेवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत भाविकांची सुरक्षितता विचारात घेता मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे। कामाची पाहणी केली असता दर्जेदार पद्धतीने विकास कामं होत असून 9 एप्रिल पर्यंत मुख्य मंदिराचं काम पूर्ण होईल व त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे। जरी मंदिर बंद असलं तरी भीमाशंकराची दैनंदिन नियमित पूजा होत आहे, त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन डुडी यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.